भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. ही प्रतिज्ञा लहानपणी शाळेत असताना आपण किती उत्साहानं म्हणायचो नाही. काहींना त्या वयातही त्या प्रतिज्ञेचा अर्थ पुरेपूर कळला होता, पण काहींना तो अजूनही कळत नाहीये किंवा कळून घ्यायचा नाहीये. ज्यांना त्या प्रतिज्ञेचा अर्थ कळला ते देशावर आलेल्या कोरोना रूपी संकटाशी लढण्याकरता आपापल्या घरात सुखरूप आहेत. त्याचा अर्थ ज्यांना कळला नाही ते लोक स्वतःचा जीव आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालत रस्त्यावर फिरतात. मात्र तुम्ही ते बेजबाबदार बेशिस्त लोकांपैकी नाही याची मला खात्री आहे. बरं सदैव कुटुंबकम असं ब्रीद मिरवणारा देश आहे आपला. स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कुटुंबांवर प्रेम करतात ना, मग हा देशही आपलं कुटुंबच आहे. त्याची सुरक्षितता करणं आपल्याच हातात आहे. तुमच्या छोट्या मोठ्या व्यसनांची, तुमच्या लहरीची, तुमच्या मूडची तुम्हाला नक्कीच काळजी असेल, त्याची किंमतही असेल, पण तुमच्या परिवारापेक्षा तुमच्या कुटुंबापेक्षा नक्कीच जास्ती नसेल. हो ना? आपल्या मुलांना साधी शिंका आली तरी इकडचं जग तिकडे करणारे आपण काळजीवाहू जबाबदार पालक. आज आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालण्या इतपत आपण बेजबाबदार नक्की नाही. पोलिसांना सहकार्य करा, सरकारच्या आदेशांचं तंतोतंत पालन करा. कोरोना खूप मानी आहे. तुम्ही स्वतः त्याला घ्यायला जात नाही तोपर्यंत तो तुमच्या घरात येत नाही. त्यामुळे त्याला आमंत्रण देण्यासाठी घराबाहेर जाऊ नका. तुम्हाला कोरोनाशी लढायचंय? अहो मग घराबाहेर कशाला पडताय? घरात राहा ना. घरात राहून बी अ कोरोना वॉरियर. स्टे होम, स्टे सेफ, स्टे क्लीन, स्टे हेल्दी अँड बी अ कोरोना वॉरियर. आयुष्यभर सगळ्यांसोबत जर आनंदात घालवायचं असेल तर आता आपल्याला आपापल्या घरात राहणं गरजेचं आहे. आणि हो, कोरोनाला घाबरू नका, त्याच्याशी आत्मविश्वासाने लढा. काही लोक अजूनही चौकात पारावर बसून गप्पा मारतायत. देशाची अर्थव्यवस्था ढासळते बहुतेक. महागाई तर आकाशाला भिडली आहे. पण आता माणसाचा जीव स्वस्त झालाय, त्याचं काय? मान्य आहे, लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळला असाल, वैतागला असाल, पण हे संकट ओढवून घेण्यापेक्षा घरात बसणं कधी चांगलंच ना. म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50. आणि सध्या सर सलामत असणंच खूप जास्त गरजेचं आहे. आपण जबाबदारीनं वागलो तर हे कोरोना नावाचं संकट आज ना उद्या निघून जाईलच. सर्व काही पूर्ववत होईल. पण हे संकट गेल्यानंतर या जगामध्ये आपलं नाव हे संकट वाढवणाऱ्यांमध्ये नाही तर या संकटाशी दोन हात करणाऱ्या शिपायांच्या यादीत असलं पाहिजे. सगळं जगच कोरोना व्हायरसशी लढत आहे, पण मला खात्री आहे आपण या लढाईत नक्कीच यशस्वी होऊ. डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस हे सगळेजण केवळ आपल्यासाठी झटतायत. आपण त्यांचा सन्मान ठेवायलाच हवा. आपण त्यांना मदत करायला हवी, पण घराबाहेर न पडता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायला हवं. कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. स्वतःसोबतच इतरांची सुद्धा काळजी घ्या. नमस्कार मंडळी. कोविड-19शी आपण सगळेजण लढा देत आहोत आणि ही लढाई लॉकडाऊन आहे, शासनाचे निर्देश आहेत म्हणून नाही आहे, तर ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे, सगळ्या नागरिकांची आहे. टप्प्याटप्प्यांनी लॉकडाऊन एक्सटेंड होत गेले, पण असं म्हणतात की 21 दिवसात सवय लागते. तर आता आपल्याला या कोरोना जोपर्यंत त्याचं वॅक्सिनेशन किंवा उपचार निघत नाही आहेत त्याच्यासोबत जगायचं आहे आणि त्याच्याशी लढाई द्यायची आहे. त्यामुळं हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं, गर्दी न करणं, अनावश्यक रस्त्यावर न येणं, अशा सगळ्या सूचना ज्या वेळोवेळी आरोग्य विभागानं दिलेल्या आहेत, पोलीस विभागानं दिलेल्या आहेत, त्याचं पण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. हे अवेअरनेसचं जे कॅम्पेन नेहा आणि त्यांच्या टीमनं सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.
जय हिंद.